तर एक महत्वाची बातमी, नाशिकमध्ये दंगल उसळली आणि आता जमावबंदी लागू करण्यात आली आहे। सकल हिंदू मोर्चाला हिंसक वळण मिळालं आणि नाशिकमध्ये दंगलीनंतर आता जमावबंदी लागू करण्यात आली। 2 गटांमध्ये दगडफेक झाली आणि पोलिसांनी देखील लाठीचार्ज केलाय। सकल हिंदू मोर्चाला हिंसक वळण मिळालं आणि आता जमावबंदीचा निर्णय प्रशासनाने घेतलेला आहे। यावेळेसची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी, दगडफेकीच्या घटना देखील घडल्या होत्या आणि त्यानंतर पोलीस देखील इथे ऍक्शन मोड मध्ये पाहायला मिळाले। पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, काही लोकांना यावेळेस पोलिसांनी लाठीचार्ज करून आपल्या घरात डांबलेला आहे, तर काही लोकांना इथून हटवण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि आता सतर्कतेचा आणि सुरक्षेचा उपाय म्हणून जमावबंदी पोलिसांनी लागू केलेली आहे। 2 गटांमध्ये जो दगडफेक झाली आणि त्यानंतर पोलिसांना या सगळ्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लाठीचार्ज करावा लागलेला आहे। कोणीही चौकामध्ये थांबणार नाही, गर्दी करून थांबणार नाही। आपण आपापल्या घरी जा। आपल्याला नम्र विनंती आहे, आपल्याला सर्वांना विनंती करण्यात येत आहे, कलम 144 जमावबंदी आदेश लागू झालेला आहे। कृपया आपल्याला विनंती आहे, कोणीही चौकामध्ये थांबणार नाही, गर्दी करून थांबणार नाही। आपण आपापल्या घरी जा। आपल्याला नम्र विनंती आहे, आपल्याला सर्वांना विनंती करण्यात येत आहे। जाऊया यावेळेस नाशिकमध्ये आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अभिजित, नाशिकमध्ये ही दंगल उसळली आणि आता जमावबंदी लागू करण्यात आली आहे, काय सध्याचे अपडेट, काय होत आहे नाशिकात? स्नेहल, दुपारी नाशिक बंदला हिंसक वळण लागल्यानंतर पोलिसांनी आता बडी दर्गा आणि भद्रकाली परिसरामध्ये जमावबंदी लागू केलेली आहे आणि नागरिकांना घरातच राहण्याचं आवाहन पोलिसांकडून सध्या केलं जात आहे। प्रचंड असा पोलिसांचा बंदोबस्त सध्या या सगळ्या परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे। विशेष म्हणजे अगदी मागच्या काही वेळापूर्वी ज्या ठिकाणी 2 गटामध्ये तुफान दगडफेक झालेली होती त्याच ठिकाणी मी आता आहे आणि आपण बघितलं तर अगदी मोठमोठे दगड या ठिकाणी जमावाकडून दोन्ही बाजूने फेकण्यात आलेले होते। हे बघा, अगदी इतके मोठे मोठे दगड आहे ते देखील दोन्ही गटाकडून एकमेकांच्या दिशेने भिरकावण्यात आलेले होते। या सगळ्या प्रकारामध्ये काही वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील जखमी झालेले आहेत। आपण जर बघितलं तर संपूर्ण हा जो रस्ता आहे बडी दर्गा परिसरातला, या सगळ्या रस्त्यावर अशा पद्धतीने मोठमोठ्या दगडांचा खच आपल्याला पाहायला मिळतोय। अगदी काही बाटल्यांचे तुकडे देखील या ठिकाणी आहेत, याचा अर्थ बाटल्या देखील फेकण्यात आलेल्या होत्या आणि त्यामुळे कुठेतरी या सगळ्या परिसरामध्ये सध्या देखील तणावाची परिस्थिती जी ती आपल्याला पाहायला मिळते। समोर आपण जर बघितलं तर बिलकुल सगळ्या परिसरामध्ये येणारे जे रस्ते आहेत ते देखील पोलिसांनी आता बिलकुल, आणि पोलिसांचं सगळ्यात महत्वाची भूमिका ही पोलिसांची आहे आणि पोलिसांनी या सगळ्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवल्याचं दिसतंय। धन्यवाद अभिजित, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।